मंडळी नमस्कार, मी दिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी 50 खोके एकदम ओके हा नारा अतिशय गाजला महाराष्ट्रभरात. एकनाथ शिंदेंनी नैतिकता वेशीला टांगून खुर्चीसाठी आणि खोक्यांसाठी ठाकरे सरकार पाडलं हा प्रचार जनमानसात रुजवण्यासाठी हा नारा अस्तित्वात आला होता हे आपल्याला ठाऊक आहे. खोके मिळाले की नाही याचे काही स्पष्टपणे पुरावे आजपर्यंत आढळले नाहीत, परंतु शिंदे सेनेतील अनेक नेत्यांची चाल ढाल बदलली, अगदी वेगळीच. श्रीमंतीचा शेंदूर चढल्यासारखा सुगावा मात्र सर्वांना लागला. अशा प्रकारे शिंदेंनी बळकावलेली सत्ता आपल्याला ठाऊक आहे. फक्त किती दिवस राहिली मंडळी? 2.5 वर्ष. 2.5 वर्षात ती सत्ता देखील गेली. शिंदे सेनेतील अनेकांचे पितळ उघडे पडले. ज्या भाजपाने आपल्या स्वार्थासाठी एकनाथ शिंदेंचा वापर केला होता मंडळी, आता उलट झाला आहे. आता उलट त्यांचाच कार्यक्रम करण्यासाठी भाजपा उभी झाली आहे, अशाही बातम्या आहेत. मंडळी, येत्या 12 नोव्हेंबरला शिवसेनेच्या खटल्याची अंतिम सुनावणी होईल. ज्या खटल्याकडे सर्व महाराष्ट्राचं नाही भारताचं लक्ष लागलं आहे. आणि ह्या 12 तारखेला ही सुनावणी होईल आणि अंतिम होईल. मित्र, भलेही 2 दिवस चालेल ती सुनावणी, अतिशय खोलात जाऊन दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकला जाईल, पण निर्णय होईल आणि तो निर्णय ठाकरेंच्याच बाजूने कसा लागू शकतो हे बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. मंडळी, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाला कोणत्या आधारावर मिळू शकतं? शिंदेचे 40 आमदार कुठल्या नियमाने अपात्र ठरू शकतात? हे सर्व बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मंडळी, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाने जे काही निरीक्षणे या खटल्या संदर्भात या केसमध्ये यापूर्वी नोंदवले आहेत, याचा सारासार जर मंडळी विचार केला तर उद्धव ठाकरेंच्या बाजूला झुकतं माप आहे. आणखी एक महत्वाचं कारण काय आहे ते पुढे नीटपणे समजून घ्या. मंडळी, यापूर्वी धनंजय चंद्रचूड जेव्हा न्यायमूर्ती होते, सरन्यायाधीश होते आपल्या देशाचे, ते असताना त्यांनी 2 महत्वाच्या गोष्टी या खटल्याविषयी सांगितल्या होत्या, लक्षात घ्या. नंबर 1, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय रद्द करणे. नंबर 2, निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर पक्षाचं नाव व चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं, हा देखील निर्णय रद्द करणं. या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत मित्र. त्यानंतर बघा, पक्षाची विचारधारा तंतोतंत जपणं असेल किंवा दोन्ही पक्षातील जनाधार काय सांगतो, लोकांच्या भावना कुठे आहेत, यावर देखील हा अंतिम निर्णय सुनावणीसाठी हा अंतिम निर्णय अशा पद्धतीने लागू शकतो. अर्थातच उद्धव ठाकरे गटाचे वकील, तुम्हाला ठाऊक आहे, कपिल सिब्बल साहेब यांनी सांगितलं की 12 नोव्हेंबरला जेव्हा ही सुनावणी होईल तेव्हा आम्हाला माझ्या युक्तिवादासाठी फक्त 45 मिनिटे द्या, पाऊण तास द्या. यावरून या 45 मिनिटात कपिल सिब्बल साहेब कशा प्रकारे युक्तिवाद करतील तर वरील याच गोष्टींचा उल्लेख त्यांच्या युक्तिवादातून होऊ शकते, हे लक्षात घ्या. निरीक्षणे भरपूर झालेली आहेत या खटल्यात. त्यानंतर या मुद्द्यांमधील विचारधारेचा विचार केला, जर का विचारधारेचा विचार केला तर एकनाथ शिंदेच्या हल्ली सोबत असलेल्या 40 आमदारांपैकी मंडळी लक्षात घ्या, जास्तीत जास्त आमदार हे अलीकडच्या काळात शिवसेनेत आले होते, अगदी 14-15च्या काळात. त्यापैकी अनेकांचा थेट संपर्क हा बाळासाहेब ठाकरेंसोबत नव्हता जेव्हा हयात होते तेव्हा. त्यामुळे अशा प्रकारे पक्षाचे संस्कार वगैरे त्यांच्यावर झालेले नाहीत. म्हणून पक्षाची विचारधारा जपणे काही एकट्या एकनाथ शिंदेंवर अवलंबून नाही. पक्षप्रमुख ते हल्लीचे असले तरी दुसऱ्या शिवसेनेचे. त्यानंतर भावनिक दृष्ट्या जर या विषयाकडे मंडळी आपण पाहिलं तर जनाधार हा उद्धव ठाकरेंच्याच बाजूला दिसतो. अशी कित्येक उदाहरणे आहेत आणि हे खुद्द एकनाथ शिंदे यांना देखील ठाऊक असायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे जर भाजपाच्या दबावाखाली येऊन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे शिंदेंना दिलं असेल, यापैकी काही निरीक्षणे आणि पुरावे जर का युक्तिवादात तंतोतंत समाविष्ट झाले येत्या 12 नोव्हेंबरला, तर या केसला अगदी वेगळं वळण येईल, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेचा आत्मविश्वास, जो कॉन्फिडन्स त्यांचा पूर्वी होता, तो मात्र कुठेतरी आता हरवल्यासारखा दिसतो आहे. तुम्ही त्यांचा चेहरा बघा, तुमच्या लक्षात येईल.
स्वतःच्या सत्तेत म्हणजेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले अनेक मोठे निर्णय, फार मोठमोठे निर्णय त्यांनी घेतले होते 2.5 वर्षात. खरं तर चांगलं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं, हे नाकारता येत नाही. देवेंद्र फडणवीसांना ते त्यांचं कार्य मान्य नव्हतं, हेही लक्षात घ्या. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात आता मतभेद दिसू लागले आहेत, अशाही बातम्या पुढे येत आहेत मंडळी. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्यातील मागे झालेल्या काही भेटीगाठी, काही पुष्पगुच्छाचं आदान प्रदान तुम्ही पाहिलं असेल, त्यामुळे देखील असे अंदाज बांधण्यात येत आहेत. शेवटी सरकार कुठल्याही पक्षाची असो मंडळी, ती निदान 5 वर्षे धड चालू द्यायला पाहिजे. ते सरकार चालू न देणं, नैतिकता सोडून नको ती प्रलोभनं देऊन अनैतिक पद्धतीने सरकार पाडणं, ही गोष्ट त्या पक्षाला जरी परवडत असेल, त्यांच्या फायद्याची असेल, पण त्यात जनतेचं कुठलंही हित नाही, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे फडणवीसांनी जो कार्यक्रम केला होता, तो कार्यक्रम महाराष्ट्राला फार काही रुजला नाही, लक्षात घ्या. जनमानसांशी जेव्हा तुम्ही बोलाल ना, ग्रामीणमध्ये जाऊन किंवा इतर भागात जाऊन, तेव्हा तुम्हाला कळेल. फडणवीसांची विश्वासार्हता तर गेलीच, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना देखील भविष्यात याचा त्रास होईल, हे लक्षात घ्या. ना घरका ना घाटका अशी गत शिंदेंची होऊ शकते, हे लक्षात घ्या मंडळी. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, एका पक्षाचे 2 पक्ष जेव्हा होतात मंडळी, तेव्हा मतदारांची फार गोची होत असते, लक्षात घ्या. मतदार अतिशय गोंधळतात, अतिशय. त्यामुळे असे प्रकार करून सत्ता मिळवणं, याचा अप्रत्यक्षपणे जनतेला देखील अतिशय त्रास होतो. त्यामुळे येत्या काळात अनेक पक्षांनी यावर चिंतन करणं गरजेचं आहे. असो मंडळी, येत्या 12 नोव्हेंबरला जो शिवसेना केसचा, या खटल्याचा जो अंतिम निर्णय येईल, आणि अंतिमच यायला पाहिजे असं सर्वांना वाटतं. शिंदेंना जरी वाटत नसलं तरी ठाकरेंना वाटतं. कदाचित त्या पुढची तारीख पडणार नाही, कदाचित सुनावणी 2 दिवस चालू शकते, 12-13 तारखेला. तर निर्णय हा अंतिम येईलच, आणि निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागण्याची चिन्हे सध्या दिसू लागली आहेत. कारण निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता, तो घाई गडबडीत घेतलेला निर्णय ठरू शकतो, किंवा कुठल्या पक्षाचा दबाव आला का, भाजपाचा दबाव होता का, हे सगळं लक्षात येईल मंडळी. परंतु सुप्रीम कोर्टाने मात्र असंख्य दिवस या केससाठी घेतले आहेत, अतिशय अभ्यास झाला आहे. त्यासाठी राजकीय काही दबाव कुठे पुढे येतो का, हेही ते बघतील. असं काही झालं आहे का? आपण या मुद्द्याकडे कसं बघता ते देखील नीट कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. लाईकमुळे व्हिडिओला रीच मिळतं आणि आम्हाला प्रोत्साहन मिळतं. पुन्हा भेटू मंडळी नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.